Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा इयत्ता चौथी विषय गणित यामधील जे चौथे प्रकरण आहे महत्त्वमापन त्यावर आधारित व्यवसाय नंबर 22 म्हणजेच एक्झरसाइज नंबर 22 आज आपण सॉल्व्ह करणार आहोत. अतिशय सोपी एक्झरसाइज आहे ही. तत्पूर्वी आपण मागील एक्झरसाइजमध्ये जे काही प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांची उत्तरे स्निक्षा, आरोही ऐनोले, जान्हवी जाधव आणि वैष्णवी या मुलांनी अतिशय छान पद्धतीने दिलेले आहेत. त्यामुळे त्या मुलांचे खूप खूप अभिनंदन. बऱ्याचशा मुलांनी उत्तरं दिलेली आहेत, परंतु उत्तरासमोर नाव न लिहिल्यामुळे आपल्याला त्यांची नावं जाहीर करता येत नाहीत. आत्ता इथून पुढे प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर त्याच्यासमोर नाव लिहा, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नावसुद्धा जाहीर केलं जाईल. चला तर एक्झरसाइज नंबर 22. आता ही एक्झरसाइज सॉल्व्ह करण्यापूर्वी काही गोष्टी आपल्याला समजणं खूप महत्त्वाचं आहे. इकडे पहा, समोर मी तुमचे एक चार्ट ठेवलेला आहे. किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी, मिली. आता हा जो 4 नंबरचा कॉलम आहे याच्यामध्ये आपण 3 गोष्टी लिहिलेल्या आहेत. आता हे असं का लिहिलेलं आहे, तर महत्त्वमापन मध्ये आपण काय करतो, वेगवेगळ्या गोष्टीचे जे एकक आहे ते आपण ग्राह्य धरतो. जसं लांबी मोजताना आपण ती कशामध्ये मोजतो, किलोमीटर किंवा मीटरमध्ये. वजन आपण मोजतो, वजन कशात मोजतो, किलोग्रॅम किंवा ग्रॅममध्ये. धारकता म्हणजेच द्रवमापन हे कशामध्ये मोजतो आपण, म्हणजे ज्या पातळ वस्तू असतात त्या, लिटर मिलीलिटरमध्ये. आता एवढेच एकक आपल्याला माहिती असतात, परंतु ॲक्च्युली हे 7 प्रकारचे एकक आहेत. आता आपली मुले चौथीला आहेत, त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी येणं त्यांना खूप महत्त्वाचं आहे. हे तुम्ही अतिशय सहज लक्षात राहतं बघा. किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी, मिली. अगदी गाण्याच्या चालीप्रमाणे हे लक्षात राहतं, परंतु ह्याचा वापर कसा करायचा हे आपल्याला समजलं पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, पहिली गोष्ट की हे कप्पे किती आहेत, 7 आहेत. दुसरी गोष्ट, जसं जसं आपण आपल्या राईट साईडला जाणार आहोत तसा तसा याच्यावरती एक शून्य वाढणार आहे. उदाहरणार्थ येथे जर मी 5 घेतला, 5 ओके, इथे जर मी 5 घेतला तर तुम्हाला विचारलं, असं समजूया आपण ग्रॅम. ओके, आता हे तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल, हे मी 3 का घेतलेले आहेत. हे लांबीसाठी, जर लांबीवर प्रश्न आला तर हे तर मीटर तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. जर वजनावर प्रश्न आला तर तुम्ही इथं ग्रॅम लक्षात घ्यायचं आहे. आणि लिटर, मिलीलिटर म्हणजे पेट्रोल, पाणी, जे असे पातळ पदार्थ, ह्याच्यावर दूध, ह्याच्यावर जर प्रश्न आला तर आपण इथं लिटर लक्षात घेणार आहोत. त्या पद्धतीने इथं तो लावायचा आहे. फॉर एक्झाम्पल, जर मीटर ग्राह्य धरला तर आपण इथं बोलणार आहोत डेसिमीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर. जर ग्रॅम लक्षात घेतला तर डेसिग्रॅम, सेंटीग्रॅम, मिलीग्रॅम. आणि जर इथं लिटर लक्षात घेतला तर डेसी, त्या पद्धतीने लिटर, सेंटीलिटर आणि मिली लिटर, अशा पद्धतीने आपल्याला ते समजायचं आहे. पाहिजे जर आपल्याला आपण घेऊया आता ग्रॅम. 5 किलोग्रॅम म्हणजे किती हेक्टोग्रॅम असं जर विचारलं तर ह्या किलोग्रॅम पासून हे जे घर आहे तर किती लांब आहे, 1, म्हणजे आपण इथं 1 शून्य देणार आहोत. इतकं सोपं आहे ते. समजा तुम्हाला विचारलं 5 किलोग्रॅम म्हणजे किती सेंटीग्रॅम, तर ह्या सेंटीग्रॅमपर्यंत आपल्याला 1 शून्य देत जायचं आहे. आणि ती जी संख्या तयार होईल तितकी त्याचं उत्तर असेल. म्हणजे हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. आणि आता जर तुम्हाला डावीकडे यायचं असेल तर 1 शून्य आपल्याला कमी करायचं आहे, आणि उजवीकडे जर यायचं असेल तर 1 शून्य आपल्याला वाढवायचा आहे. इतकं ते सोपं असतं. कधी कधी असा प्रश्न येतो की 14 म्हणजे 14, आता आपण मीटर घेऊया, 14 डेसिमीटर इज इक्वल टू किती सेंटीमीटर किंवा किती सेंटीमीटरच घेऊया आपण. तर बरीचशी मुलं गडबड करतात. जी संख्या विचारलेली आहे ती त्या कप्प्यामध्ये पूर्ण संख्या लिहायची. 14 डेसिमीटर विचारले आहे आणि त्याच्यापुढे फक्त 1 शून्य द्यायचा, आणि ही मिळून जी संख्या तयार झालेली आहे तेवढं त्याचं उत्तर, म्हणजे 140 सेंटीमीटर. अशा पद्धतीने आपल्याला ते उत्तर लिहायचं आहे.
चला, ह्या कन्सेप्ट जर तुम्हाला कळलेल्या आहेत असं आपण समजूया. बिलकुल गडबड करायची नाही. विद्यार्थ्यांचे कन्सेप्ट क्लिअर होणं हेच आपल्या चॅनलचं टार्गेट आहे. आणि जर समजलं तर मला पण आनंद मिळणार आहे आणि तुम्हाला पण हा जो कन्सेप्ट आहे ते कळल्याचा आनंद प्राप्त होणार आहे आणि तुमचे मेरिट वाढणार आहे. चला, एक दुसरा कन्सेप्ट आपण समजून घेऊया, क्विंटलचा. आता हे जनरली आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, कारण जनरली आपण सगळी शेती करतो. 1 क्विंटल म्हणजे 100 किलोग्रॅम. ह्याच्यावर आपण जास्त काय जाणार नाही, कारण हे आपल्या व्यवहारातल्या नेहमीच्या वस्तू आहेत, नेहमीचे हे वापरले जाणारे एकक आहेत. आणि 10 क्विंटल म्हणजे 1 टन किंवा 1000 किलो. आता खाली पहा, इथं दिलेलं मी लांबी, वजन, धारकता. आता जिथं पाव शब्द येणार आहे तिथं आपण 250 हे गृहीत धरणार आहोत. वजनात असू द्या, लांबीत असू द्या, लिटरमध्ये सुद्धा, सगळीकडे आपण 250 लक्षात ठेवणार आहोत. अर्धा आलं की आपण 500 लक्षात ठेवणार आहोत आणि पाऊण आलं की आपण 750 हे लक्षात ठेवणार आहोत. आणि त्या पद्धतीने पुढे लांबी असेल तर लांबीचं एकक वापरणार आहोत, जसं मीटर. लांबी असेल तर मीटर, वजन असेल तर आपण तिथं ग्रॅम वापरणार आहोत आणि धारकता असेल तिथं तर आपण मिलीग्रॅम वापरणार आहोत. तर तशा पद्धतीने फक्त लक्षात काय ठेवायचे, जिथं पाव शब्द येईल तिथं आपण 250, अर्धा येईल तिथं 500 आणि पाऊण येईल तिथं 750 हे डोक्यातच फिट करून ठेवायचं आहे. आता आपण एक्झरसाइजवरती जाऊया. तुम्ही डायरेक्ट एक्झरसाइज न बघता हे कन्सेप्ट क्लिअर केलेले व्यवस्थित पाहत जा, जेणेकरून तुम्हाला काय होईल, एक्झरसाइज अतिशय सोपी जाणार आहे. चला, एक्झरसाइज नंबर 22 वरला पहिला प्रश्न आपण घेऊया. एक्झरसाइज मधला प्रश्न घेण्यापूर्वी इथं ह्या गोष्टी लक्षात घ्या. इथं जर किलोमीटर, इथं किलोमीटर, इथे किलोग्रॅम आणि इथं लिटर आला तर आपण ह्या पद्धतीने हे लक्षात ठेवणार आहोत. किलोमीटरचा मीटर, किलोग्रॅमचा ग्रॅम आणि लिटरचा मिली लिटर अशा पद्धतीने लक्षात ठेवणार आहोत. परंतु आणखीन एक लांबी मोजताना आणखीन एक छोटासा घटक असतो, तो म्हणजे मीटर. तर इथं लक्षात ठेवा, 1 मीटर म्हणजे किती होतात, 100 सेंटीमीटर असं होतात. त्या बाबतीत पाव लक्षात ठेवताना आपण जर मीटर आणि सेंटीमीटर जर लक्षात घेतलं तर इथं बघा 2 शून्य आहेत, म्हणजे 100शी संबंधित आहे. त्या बाबतीत पाव आपण घेताना इथं 25 लक्षात ठेवणार आहोत, अर्धा 50 आणि पाऊण हे 75 लक्षात ठेवणार आहोत. बिलकुल कन्फ्युजन करू नका. आता जर आपल्याला 7.25 विचारलं तर सव्वा म्हणजे काय असतो, 1 आणि पाव, पण आपल्याला 7.25 म्हटलेलं आहे, म्हणजे 7 आणि पाव ह्याच्यावर आपण फक्त 7 जोडणार आहोत, म्हणजे तिथं हे 7.25 होईल. 7.5 बोललं तर इथं फक्त 7 जोडणार आहोत, हे 7.5. आणि 7.25 जर बोललं तर आपण इथं 7 जोडणार आहोत. इथं कन्फ्युजन लक्षात घ्या, पावणेमधलं हे 7.25 आहे, 7.25 नाही आहे. त्या पद्धतीने इथं सुद्धा आपण तेच जोडून त्याच पद्धतीने आपण त्याचा उच्चार करणार आहोत. ठीक आहे. तर आता आपण एक्झरसाइज नंबर 22 त्यातला क्वेश्चन नंबर फर्स्ट सॉल्व करणार आहोत. पाहते, 7.25 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर. आता बघा, मीटरशी संबंधित तो प्रश्न आलेला आहे, म्हणजे आपण हे मीटरचं पाहूया. 7.25 तर 7.25 म्हणजे काय, 7 आणि पाव. इथे पहा 7 आणि हा पाव म्हणजे किती झालं, 725. मग 725 कुठे आहे, तर ते आहे ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. म्हणून पहिलेच उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. अतिशय सोपं होतं हे. चला, पुढचं पाहूया आपण. रोहन 3.70 किलोमीटर चालत, 4.25 किलोमीटर सायकलने व 7 किलोमीटर 600 मीटर अंतर बसने गेला तर त्याने एकूण किती मीटर प्रवास केला. आता आपल्याला काय करायचं आहे, साधं सरळ सोपं फक्त बेरीज करायची आहे, बाकी काही अवघड करायचं नाही. पहा, इथे किलोमीटर आणि मीटर आपण असं लिहूया.
3 किलोमीटर 70 मीटर म्हणजे 3.70 म्हणजे किलोमीटर हे पॉईंटच्या लेफ्ट साईडचा किलोमीटरमध्ये लिहायचं आणि पॉईंट नंतरची संख्या आपण काय करणार आहोत मीटरमध्ये लिहिणार आहोत. आणि 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर असतं, त्याच्यामुळे आपण आणखीन एक शून्य इथं देणार आहोत. 4.5 म्हणजे काय असतं 3 आणि 750 हे तुम्हाला पाऊण म्हणजे 750 लक्षात ठेवायला सांगितलेलं आहे. आणि 4.5 असेल तर 4च्या अगोदरचा अंक लिहिला जातो, हे लक्षात ठेवा. 7 किलोमीटर 600 म्हणजे किलोमीटर किती आहे 7 आणि 600 मीटरमध्ये लिहिलेलं आहे. आणि ह्या सर्वांची फक्त काय करायची आपल्याला बेरीज करायची आहे. आणि प्रश्न काय विचारला आहे, एकूण किती मीटर प्रवास केलेला आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला मीटरमध्ये लिहायचं आहे. म्हणजेच ह्याची बेरीज करून आपल्याला डायरेक्ट हे अंक सगळे जोडून लिहायचे आहेत. पहा इथे 0, 5, 7 आणि 7 14, 14 आणि 6 20, हातच्या आले 2 इथं, 7 आणि 3 10 आणि 3 13, 14 15. आता उत्तर आलेलं आहे आपलं 15 किलोमीटर अँड 50 म्हणजे 50 मीटर. आता हे जर आपल्याला किलोमीटरमध्ये विचारलं असतं तर आपण इथं मध्ये पॉईंट दिला असता आणि किलोमीटरमध्ये विचारलेलं नाही ते मीटरमध्ये, त्याच्यामुळे ही संपूर्ण संख्या पॉईंट न देता आपल्याला लिहायची आहे. म्हणजे उत्तर किती आपलं झालं 15,050. तर 15,050 कुठे आहे म्हणजेच 15,050, तर ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. म्हणून दुसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. अतिशय सोपा प्रश्न होता हा, बिलकुल गडबड गोंधळ करायची नाही, छानपैकी समजून घ्यायचं. तुम्ही जितकं सुंदर समजून घ्याल तितकं तुमचं स्पीड तिथं वाढणार आहे. पुढचा प्रश्न बघा, खालील पर्यायातून अयोग्य जोडीचा पर्याय शोधा. म्हणजे चुकीचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. आता बघा इथं 7 मीटर म्हणजे 700 सेंटीमीटर. आता हे बरोबर आहे. त्याच्यासाठी आपल्याला आता ज्या मुलांना ही कन्सेप्टच माहिती नाही त्याच्यासाठी काय करूया आपण, थोडासा हा चार्ट समोर ठेवूया. 7 मीटर बरोबर 700 सेंटीमीटर. आता 7 मीटरमध्ये जर आपण इथं 7 लिहिले, ओके, आणि सेंटीपर्यंत आपल्याला जर जायचं तर आपण किती शून्य दिले, 2 शून्य दिले, म्हणजे हे 700 झालेलं आहे. पहिलं बरोबर आहे. आपल्याला चुकीचं शोधायचं आहे. 5 किलोमीटर बरोबर 500 मीटर. आता 5 किलोमीटर म्हणजे तुम्हाला माहिती आहे की 5 जिथं किलो शब्द येतो तिथं आपण छोटं करताना हजाराशी संबंधित लक्षात घेतो. बघा 5 किलोमीटर म्हणजे 5 ऑलरेडी इथे लिहिलेलं आहे आणि कुठंपर्यंत जायचं आहे, मीटरपर्यंत जायचं आहे. ओके, तर किती शून्य होतात बघा, 1 2 3, इथं 2च शून्य म्हणजे हे चुकीचं आहे. म्हणजे आपल्याला ब हा चुकीचा सापडलेला आहे. त्याला मी हलकासा डॉट करून ठेवतो. आपल्याला अयोग्य म्हणजे चुकीचंच पाहायचं आहे. पुढे अर्धा लिटर म्हणजे 5000 मिलीलिटर. तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे. पहा इथे अर्धा शब्द आला की आपल्या डोक्यात काय पाहिजे 500, परंतु ते काय बोलतात इथं 5000, म्हणजे हा सुद्धा चुकीचा आहे. मी हलकासा डॉट करतो इथे. पुढे बघा 2 हेक्टोमीटर बरोबर 200 मीटर. आता 2 हेक्टोमीटर, आता मी जर इथं 2 लिहिला, ओके, 2 हेक्टोमीटर पासून आपल्याला कुठे जायचं आहे 200 मीटर, म्हणजे ह्या मीटरच्या घरामध्ये यायचं आहे. म्हणजे आपल्याला 1 शून्य दिला, 2 शून्य झालं, संख्या किती तयार झाली 200, म्हणजे हे इथं 200 आहे, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. आणि आपल्याला चुकीचे पर्याय शोधायचे आहेत. ब आणि क हे अयोग्य म्हणजे चुकीचे आहेत. म्हणजे फक्त ब आणि फक्त क कुठे आहे, तर तो आहे ऑप्शन नंबर 3 ला. म्हणून तिसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. ठीक आहे, थोडा वेळ लागतो परंतु ते व्यवस्थित समजणं खूप महत्त्वाचं आहे. पुढे बघा, समान अंतरावर असणाऱ्या 15 झाडांना एकत्र दोरीने बांधण्यासाठी 140 मीटर दोरी लागते. तर तेवढ्याच अंतरावर असणाऱ्या 10 झाडांसाठी किती मीटर दोरी लागेल. अतिशय सोपा आहे. पाय फक्त यामध्ये एक छोटीशी कॉमन सेन्स गोष्ट लक्षात ठेवायची, ते तुम्हाला मी सांगतो. आता बघा 15 झाडांना आपल्याला एकत्र बांधायचं आहे आणि दोरी किती लागते 140 मीटर. जनरली मुलं काय करतात, पटकन 140 ला 15 ने भागतात, उत्तर काढतात आणि त्याला 10 ने गुणतात आणि इथेच आपण चुकतो. नीट पहा, समजा इथे पहा 1 2 3 झाडं मी लावलेली आहेत
आणि त्या दोघांमधलं अंतराचे कप्पे किती झालेत? 2. म्हणजे झाडे लावली 3, अंतराचे कप्पे झाले 2. म्हणजे जेवढं अंतर असेल त्याच्यापेक्षा एक झाड हे जास्त असतं, हे लक्षात ठेवायचं. त्याच्या उलटं काय लक्षात, जेवढी झाडं असतील त्याच्यापेक्षा अंतराचे कप्पे 1ने कमी असतात. मग आता इथं झाडं किती आहेत? 15. मग कप्पे किती असतील? 14. मग ह्या 14ने 140ला काय करायचे? भागायचं आहे. मग 140ला जर आपण 14ने भागलं तर जास्त डोकं लावण्याची गरज नाही. 14 एके 14 आणि 14 10 140. म्हणजे किती मीटर अंतर येईल? 10 मीटर अंतर येणार आहे. 2 झाडामधलं अंतर किती येणार आहे? 10 मीटर अंतर येणार आहे. तर ते काय बोलतात? तेवढ्याच अंतरावर असणाऱ्या 10 झाडांसाठी किती मीटर दोरी लागेल? आता 10 झाडांसाठी किती मीटर जोडी लागेल? आता झाडे किती आहेत? 10. मग अंतराचे कप्पे किती असतील? 9. हे लक्षात ठेवा. तुम्हाला मी आधीच सांगितले, जेवढे झाडे त्याच्यापेक्षा 1ने अंतराचे कप्पे कमी. मग अंतराचे कप्पे किती झाले? हे मधले 9 झाले. मग एका कप्प्यातलं अंतर किती आले? 10. मग 9 कप्प्यातलं अंतर किती झालं? 10ने गुणा, हे मीटरमध्ये आहे, किती येणार? 90 मीटर. मग 90 मीटर कुठे आहे हे आपल्याला शोधायचं आहे. आणि बघा इथं आपल्याला सापडलेलं आहे 90 मीटर. परंतु इथं जर ऑप्शन बघितले तर आपल्याला बऱ्यापैकी कॉमन ऑप्शन म्हणजे ब आहे का, ब आणि ड आहे का, ब आणि ड अ आहे का, अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने ते दिलेले आहेत. तर ते आपण शोधूया. 90 मीटर म्हणजे ब तर आपला फिक्स झालेला आहे. पुढे काय दिलं आहे? 9000 किलोमीटर. आता 90 मीटर म्हणजे 9000 किलोमीटर होणारच नाही आहे, त्याच्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. 900 डेसिमीटर. आता 90 मीटर म्हणजे 900 डेसिमीटर होतात का? तर ते आपण आपल्या पद्धतीने पाहूया. काय सांगितलं त्यांनी? 90 मीटर. चला 90 मीटर म्हणजे मीटरमध्ये डायरेक्ट 90 लिहायचे आणि डेसिमीटर हे तर एक शून्य द्यायचा. म्हणजे ही मिळून संख्या किती तयार झाली? 900. म्हणजे 90 मीटर म्हणजे 900 डेसिमीटर होतात. म्हणजे हा सुद्धा बरोबर आहे. फक्त ब आणि फक्त ड हे बरोबर आहे. तर ते कुठे आहे बघा? फक्त ब आणि फक्त ड हे बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 2 आहे. इथं जर पुढं जर बघितलं आपण तर चौथ्याला पण फक्त ब आणि फक्त ड दिलेलं आहे. म्हणजे इथं दोनदा दिलेलं आहे. चुकून प्रिंटिंग मिस्टेक असेल काय प्रॉब्लेम नाही. आपण त्याचं उत्तर 2 पकडूया. ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. कारण 90 मीटर आणि 900 डेसिमीटर हे सेम आहेत. चला ऑप्शन नंबर 5 आपण प्रश्न नंबर 5 आपण सोडूया. हे समजून घेताना व्यवस्थित समजून घ्यायचं आणि एकदा तुम्हाला कळलं की आणि तुमचं थोडंसं ते पाठांतर झालं की लो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी, मिली की तुम्हाला ते काहीही अडचण येणार नाहीये. पुढे बघा, खालीलपैकी एकूण किती जोड्या बरोबर आहेत? पहा येते. त्याच्यासाठी पुन्हा तो आपला जो सेटअप होता तो तुमच्या समोर ठेवूया. म्हणजे काय होईल, तुम्हाला तो प्रश्न पटकन सुटेल. पहा येते. थोडंसं ॲडजस्ट करूया आपण. आता तो सेटअप क्विंटलचा व्यवस्थित दिसतोय तुम्हाला. खालीलपैकी एकूण किती जोड्या बरोबर आहेत? 1 क्विंटल बरोबर 1000 किलोग्रॅम. बघा इथं 1 क्विंटल म्हणजे किती किलो आहे? 100 किलोग्रॅम आहे. म्हणजे हे चुकीचं आहे. पुढे 1 टन म्हणजे 100 किलो. आता 1 टन म्हणजे 100 किलो आहे का? नाही आहे, ते 1000 किलो पाहिजे. म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे. आता आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे की किती जोड्या बरोबर आहेत? तर 2 जोड्या तर आपल्या चुकीच्या निघालेल्या आहेत. पुढे बघा, पाव किलोमीटर म्हणजे 250 मीटर. आता पाव तर बघा इथे योगायोगाने खालीच आहे. पाव म्हणजे 250 म्हणजे हे बरोबर आहे. किलोमीटरच्या बाबतीत 250 मीटर बरोबर आहे. 3 किलोग्रॅम म्हणजे 3000 ग्रॅम हे जर तुम्हाला पाठच आहे. त्याच्यामुळे क आणि ड हेच 2 ऑप्शन बरोबर आहेत. हेच 2 जोड्या बरोबर आहेत. आपल्याला काय विचारले? किती जोड्या बरोबर आहेत? तर 1 आणि 2 म्हणजे 2 जोड्या बरोबर आहेत. तर 2 कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 4 ला आहे. म्हणून 5चं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. फक्त इथं एक गडबड नाही करायची. जोड्या किती बरोबर आहेत? 2. मग आपण काय करतो? उत्तरच 2 लिहून टाकतो.
ह्या बऱ्याचशा कॉमन मुलांची चूक होते, बऱ्याचशा मुलांची ही कॉमन चूक होते, हे लक्षात घ्या. 2 कुठे आहे? 4ला आहे, त्याच्यामुळे 4 हे त्याचं उत्तर आहे. पुढे पहा 6वा प्रश्न. 8 लिटर तेल बरोबर किती? पहा येते 8000 मिलीलिटर, 80 डेसिलिटर, 800 सेंटीलिटर का सर्व पर्याय बरोबर? काहीच प्रॉब्लेम नाही, आपल्या पुढे सेटअप आहे आणि तो सेटअपमध्ये हे टाकलं की उत्तर अतिशय सोपं होणार आहे. चला, 8 लिटर तेल काय करायचं आपल्याला? लिटर शोधायचं आहे. कुठे आहे? इथे आहे. थोडासा आपण वेगळा पेन घेऊया. आता 8 लिटर, लिटरमध्ये जर आपण 8 लिहिला, इथं लिटरच्या कप्प्यामध्ये आपण 8 लिहिला, हे बाकीचं तुम्ही विसरून जा, बघू नका तिकडे. बरोबर किती? पहिला काय? 8000 मिलीलिटर. चला, मिलीलिटरपर्यंत आपण शून्य देऊया. इथे मिलीलिटर आहे, मिलीलिटरपर्यंत शून्य देऊया. 1 2 3 किती झाले? 8000, म्हणजे पहिलं बरोबर आहे. दुसरं बघा, 80 डेसिलिटर. पहा इथे डेसिलिटर आहे, डेसिलिटरपर्यंत मोजलं तर किती झाले? ते 80, म्हणजे हे पण बरोबर आहे. 800 सेंटीलिटर, म्हणजे इथं सेंटीपर्यंत जर मोजलं आपण तर इथं 800 संख्या तयार होते आहे, म्हणजे सर्वच पर्याय हे बरोबर आहेत. म्हणजे 6व्याचं उत्तर काय येणार? ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. चला पुढे. 35 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दुतर्फा 7 मीटर अंतरावर एक झाड, याप्रमाणे झाडे लावली असता किती झाडे लागतील? आता काही गोष्टी मराठीतल्या व्यवस्थित समजून घ्या. 35 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दुतर्फा. आता दुतर्फा म्हणजे काय? दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूला, हे आधी व्यवस्थित समजून घ्या. आता इथं काय काय दिलेलं पहा. 35 किलोमीटर लांबीच्या, म्हणजेच लांबी किती आहे? टोटल 35 किलोमीटर आहे, 35 किलोमीटर आहे. रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावायची, म्हणजे हा रस्ता आहे आपला, ठीक आहे. दोन्ही साईडला त्याचे झाडं लावायची आहेत. 35 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दुतर्फा 7 मीटर अंतरावर एक झाड आपल्याला लावायचं आहे. आता काय करून घ्यायचं आहे आपण? 35 किलोमीटर अंतर किती आपलं? 35 किलोमीटर. ओके, हे तर तुम्हाला समजलं. 7 मीटर अंतरावर एक झाड, मग काय करायचं आपल्याला? 7 मीटर दिलेलं आहे आणि 35 काय दिलेलं आहे? किलोमीटर दिलेलं आहे. हे काय दिलेलं आहे? किलोमीटर. ह्या किलोमीटरचं आधी आपल्याला मीटरमध्ये करावं लागेल. आता 1 किलोमीटर म्हणजे किती? 1000 मीटर, म्हणजेच त्याच्यावर 3 शून्य वाढतात. मग 35 किलोमीटरला मीटरमध्ये करताना आपल्याला काय करायला लागेल? 3 शून्य द्यायला लागतील. हा साधा कॉमन सेन्स आहे. आता हे 7 पण मीटरमध्ये झालं आणि हे पण मीटरमध्ये झालं. आता आपल्याला 7ने काय करायचं आहे? फक्त त्याला भागायचं आहे. 7 1 7, 7 5 35 आणि त्याच्यावरती हे 3 शून्य, म्हणजे किती झाले? 5000 झाडं. किती लावली आपण? 5000 झाडं लावलेली आहेत. कधी? रस्त्याच्या एका साईडला. किती झाडे झाली? 5000. मग रस्त्याच्या दुसऱ्या साईडला पण किती झाडं येतील? 5000. मग आपण काय करतो? 5000 आणि 5000 किती झाले? 10,000. पटकन आपण 10,000 उत्तर लिहून टाकतो. ऑप्शनमध्ये पण ते असतं आणि आपण चुकतो. तुम्हाला मागच्या प्रश्नामध्ये मी काय सांगितलेले लक्षात घ्या. आपलं जे उत्तर येईल ह्याला भागून, हे जे अंतराला कप्प्याने भागून, कप्प्यामधल्या अंतराने भागून जेवढं उत्तर येईल त्याच्यापेक्षा झाड हे एकाने जास्त असतं, हे मागं तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे उत्तर किती आलं आपलं? 5000 आणि एक झाड त्याच्यामध्ये वाढणार आहे. आता दोन्ही बाजूला लावायचे आहेत, म्हणजे ह्या बाजूला एक झाड वाढेल आणि ह्या बाजूला एक झाड वाढेल, म्हणजे किती झाले बघा? 5000 आणि 5000 आणि 5000 झाले 10,000 आणि हे झाले 2 झाडं, म्हणजे 10,002, म्हणजे 10,002. मग 10,002 कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. म्हणून 7व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. पुढे पहा 8वा प्रश्न. अतिशय सोपा प्रश्न आहे 8वा. प्रत्येक प्रश्नाला आपण सोपाच आहे असं समजायचं, म्हणजे अर्ध काम तिथंच होऊन जातं. बिलकुल घाबरायचं कारण नाहीये. एका पेटीची उंची 45 सेंटीमीटर आहे.
एकावर एक ठेवलेल्या अशा 35 पेट्यांची उंची किती मिमी होईल? टार्गेट आधी लिहून घ्यायचं आहे. दिलेलं आहे सेंटीमीटरमध्ये, विचारलेलं आहे मिलीमीटरमध्ये. हे तर डोक्यामध्ये ठेवा. हे आहे आपलं टार्गेट. इथं आपल्याला पोहोचायचं आहे. कारण काय होतं, आपण उत्तर काढतो वेगळ्या एककात, तिथं तो ऑप्शन पटकन नसतो, आपण पटकन लिहितो कारण तेवढा वेळच नसतो. त्याच्यामुळे हे गोष्टी जर लिहून ठेवल्या तर अजिबात चुकत नाही. पहा, एका पेटीची उंची किती आहे? 45 सेंटीमीटर. अशा 35 पेट्यांची उंची किती मिमी होईल? आता हे तुम्हाला माहिती आहे, एकाचं उत्तर दिलेलं असेल आणि अनेकाचं विचारलं असेल तर आपण काय करतो? गुणाकार करतो आणि तिथं उत्तर काढतो. आता ऑप्शन जर नीट बघितले आपल्याला तर आपल्याला गुणाकार करायची बिलकुल गरज नाही. कारण बघा इथं 15,75,0 15,75 15.75 15,75 00 म्हणजे ह्याचं उत्तर किती येणार आहे? 15,75. हे साधा कॉमन सेन्स आहे. त्याच्यामुळे तिथं बिलकुल गुणाकार करायची गरज नाही. ठीक आहे. आता हे उत्तर कशामध्ये आलं आपलं? सेंटीमीटरमध्ये. आपल्याला कशामध्ये पाहिजे? मिलीमीटरमध्ये. पुन्हा आपला सेटअप सेंटीमीटर टू मिलीमीटर आपल्याला प्रवास करायचा आहे. पाहते सेंटीमीटर टू मिलीमीटर किती घर आहे? एकच घर आहे. डावीकडे आहे का उजवीकडे आहे? डावीकडे असतील तर आपण एक पॉईंट दिला असता, उजवीकडे असतं तर एक शून्य वाढवला असता. आपल्याला उजवीकडे जायचं आहे म्हणजे आपलं हे जे उत्तर आलेलं आहे सेंटीमीटर टू मिलीमीटर, ह्याच्यावरती काय करायचं आहे आपल्याला? फक्त एक शून्य वाढवायचा आहे म्हणजे ते मिलीमीटरमध्ये जाणार आहे. म्हणजे किती उत्तर आलं आपलं? उत्तर किती आलं? 15,75,0 म्हणजे 15,750 मिलीमीटर. चला तो ऑप्शन बघूया 15,75,0 वाला. 15,75,0 म्हणजे 15,750. ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. आशा करतो की तुम्हाला हे कन्सेप्ट कळत असतील. कळत असतील तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा, म्हणजे मला समजेल की जेवढे लाईक येतील तेवढ्या मुलांना ते समजते असं मला कळेल. पुढे पहा, 9वा प्रश्न. वस्तुमान मोजण्याचे खालीलपैकी कोणते एकक नाही? हा खूपच सोपा प्रश्न आहे. वस्तुमान आपण कशामध्ये मोजतो? तर वस्तुमान म्हणजे वस्तू आपण कशामध्ये मोजतो? म्हणजेच वजन कशामध्ये मोजतो आपण? तर ते किलोग्रॅम आणि ग्रॅममध्ये मोजतो. लिटरमध्ये आपण मोजत नाही. लिटरमध्ये आपण काय मोजतो? पातळ पदार्थ जे आहेत ते आपण लिटरमध्ये मोजतो. त्याच्यामुळे वस्तू इथं हे चुकीचं आहे. आणि इथं मीटरमध्ये आपण काय मोजतो? लांबी मोजतो. त्याच्यामध्ये वस्तू मोजत नाहीये. चला प्रश्न व्यवस्थित बघा परत. वस्तुमान मोजण्याचे खालीलपैकी कोणते एकक नाही? म्हणजे चुकीची उत्तर आपल्याला जी आहेत त्याचे ऑप्शन बघायचे. नाही इथं बोले म्हणजे लिटर आणि मीटर नाहीये, म्हणजे क पण नाही आणि ड पण नाही. म्हणजे क आणि ड कुठे आहे? फक्त क आणि ड हे एकच नंबरला आहे. म्हणजे 9व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. आता 10वा पहा. 10वा प्रश्न नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी असतो. त्याचं तुम्ही उत्तर काढायचं आहे आणि त्याच्यासमोर स्वतःचं नाव लिहायला विसरायचं नाहीये. बऱ्याच मुलांचे कमेंट येतात, सर आमचं नाव घेतलं जात नाही. परंतु तुम्ही काय करता बाळांनो? फक्त उत्तर देता, त्याच्यासमोर नाव लिहित नाहीत. त्याच्यामुळे मला ते समजत नाहीत. पुढे पहा, 12.75 मीटर तार 14 ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती? आता इथे एक तुम्हाला थोडं फसवण्यासाठी दिलेलं आहे. एक छोटीशी गोष्ट आहे, लक्षात घ्या. इकडे पहा, ही दोरी आहे तुमच्याकडे. तुम्ही इथं एक कट मारला की तुकडे किती होतात? 2. ठीक आहे. 2 कट मारले की तुकडे किती होतात? 3. म्हणजे 2 एका ठिकाणी कापली तर 2 तुकडे, 2 ठिकाणी कापली तर 3 तुकडे होतात. ठीक आहे. मग इथं किती ठिकाणी कापली? 14 ठिकाणी कापलेली आहे. म्हणजे तुकडे किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 15 तुकडे होणार आहेत. हे लक्षात घ्या. 14 ठिकाणी कापली की 15 तुकडे होणार आहेत. आता आपल्याला 15च हा अंक लक्षात ठेवायचा आहे
आणि प्रत्येक तुकड्याची म्हणजे एका तुकड्याची लांबी विचारली आणि प्रत्येकाची लांबी किंवा एकाची विचारली की आपण काय करतो, भागाकार करतो. म्हणजे आता आपण हे 14ने भागायचं नाही तर 15ने भागायचं आहे. कशाला? 12.75ला आपण काय करणार आहोत, 15ने भागणार आहोत. आता भागताना आपण हा पॉईंट बिलकुल लक्षात घ्यायचा नाही. 1275 भागिले 15 तुम्ही करायचं आहे. अशा पद्धतीने करा किंवा अशा पद्धतीने करा, काही प्रॉब्लेम नाही. जे उत्तर येईल तुमचं त्या उत्तराचं ऑप्शन फक्त तुम्ही तिथं पाहायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे आणि त्याच्यासमोर नाव लिहायला बिलकुल विसरायचं नाही. आशा करतो की या व्हिडिओमधील सर्व कन्सेप्ट तुम्हाला छानपैकी कळालेले असतील. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जे तुमचे मित्रमंडळी मंथनला बसलेले आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.